या खेळाडूची आम्हाला सवय झाली आहे. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 12व्या खेळाडूला विश्राम सुद्धा लागत नाहीये. धर्मा पवार स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतो आणि नॉन स्ट्रायकिंगला गुरु पवार. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे बघा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मा पवार यांना इथून मात्र शांत ठेवलंय. रजनीकांत सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्यांचा पहिलाच बॉल इकडे डॉट बॉल आला. पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत परंतु थोडीशी मिसफिल्डिंग, परंतु धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. दोघांमध्ये आता चांगलं बॅटल रंगलंय. सुरुवातीचे 2 बॉल गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. रजनीकांत चला मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच गणेश या लगेचच. या वेळेला बोट अक्षरशः फिरवली परंतु हा बॉल पहिलेच पिक केला आणि बॉलला पाठवलाय वाईडिश. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं धर्मा पवारच्या बॅटमध्ये धमाका. 6 धावा षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळता धावा 4. येथे चौकार. वाजवा. धन्यवाद. टेनिस बॉल क्रिकेट आज जर का आपण पाहिलं तर जे क्रिकेट गल्ली क्रिकेट म्हणून पाहिलं जात होतं आज तेच क्रिकेट मोठमोठ्या स्टेडियम पर्यंत जाऊन पोहोचले. ISPL सारखी स्पर्धा आली आणि त्यानंतर बघा खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करिअर करण्याची संधी मिळाली. आपल्यास खरं तर पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान. विजय पावले कोणाला वाटलं होतं 34 लाख मध्ये खरं तर ते बोलीमध्ये विकले जातील, परंतु काय खेळ राहिला ISPL मध्ये विजय पावले यांचा. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका दमदार आहे. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाले परंतु इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आता गुणतालिकेवरती नजर आपण टाकली तर धावा आता आपल्याला पाहायला मिळतात 1वर 1. 11 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार होतो भाई. पुढचा बॉल. याही वेळेला दूरवरूनच लपटल्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटची कडा विकेट आली आहे. बॅटर इथून मात्र बाद होतोय. गुरु पवार बॅक टू द आउट. शून्याचा चष्मा घालून गुरु पवार पावेले यांच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे मास्टर ऑफ रुक विकेट ठोक. चला 1 ओव्हरचा खेळ आता संपला. धावफलकावरती धावा झाल्या 11 धावा. 11 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आमचे तात्या विंसो आणि त्यांच्या सोबतीनं आमचा मिकी चुटकी आहे बघा. तिकडे तुम्हाला कोणी पाहणार नाहीये. तुम्हाला इकडे यावं लागेल. इकडे तुम्हाला सर्वजण पाहतात. रोहित आलेल बॉलिंग ट्रॅक वरती. चला वेळ कमी घ्या. बॉलर रोहित आता इथून मात्र तयार होतोय. रोहितचा बॉल जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर बॉलच्या मागे धावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. खरं तर बघा मान्य श्री पोपटरावजी नाना कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नाना चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुपर डुपर स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने मात्र सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा शेवट मानला जातो. यावेळेला देखील दूरवरूनच हा फटका सजवलाय.
फिल्डर बॉलच्या मागे धावतायत धावतायत धावतायत, तोपर्यंत 2 धाबा इकडे थांबू शकणार नाहीये. 2 धाबा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. आता धावफलकावरती रन्स आपण पाहतोय 15 धाबा. 15 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. रोहित, कौतुक करावं लागेल धर्मा यांच्या अगेन्स्ट काय गोलंदाजी करतोय रोहित. फुल टॉस, फटका जबरदस्त आहे. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. नो बॉल वरती धर्मा तुटून पडलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. येथे चौकार. बदल आपल्याला पाहायला मिळतात. रन्स आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. पुढे एकदा या वेळेला फ्रीटचा बॉल. फटका जबरदस्त आहे, परंतु अंतर कापेल का आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा झाला उशीर, परंतु फटका मारलाय पद्धतशीर. षटकार. याही वेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा इथून आता पूर्ण झाली आहे. 2 धावेच्या मदतीनं आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 28 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. एकंदरीत पहिल्या सत्रातील 8 बॉल बाकी आहेत. पाहिजे आता हे 8 बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. बॉल तयार. ओव्हर द विकेट डम. यावेळीचा बॉल खरं तर ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. धर्मा यांच्या अगेन हा डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. या वेळेला देखील स्ट्रोक तर चांगला आहे. बॉलला स्लाइस केलाय. एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. कौतुक करावं लागेल या ओव्हरमध्ये रोहित यांचं काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपलाय आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. ठोक डीजे. थँक्यू. बॉलर तयार. डेथ ओव्हर मध्ये आता बॉलर आलाय रोहन यांचा पहिलाच बॉल. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल वरती हा षटकार.
तात्या विंचू काय ऐकायलाच तयार नाहीयेत. चुटकी यांना मंत्र देत आहेत. नो बॉल वरती षटकार आला. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील. पाहूया आता फ्रीडची संधी आहे. फ्रीडच्या बॉल वरती किती धावा जोडल्या जाणार आहेत. बॉल तयार. शॉर्ट बॉल. याही बॉलला हॅमर केलंय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. संघाच्या सांघिक धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 42 आणि 42 मधल्या वैयक्तिक 14 बॉल मध्ये 40 धावा या बॅटर धर्मा पवारच्या बॅटमधनं आल्यात. पाव्या स्पर्धेमधलं त्याचं वैयक्तिक दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का. ओ याही वेळेला बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. ऑफसाइड ऑफ स्टंप. वाईड यॉर्करचा वापर इकडे गोलंदाजाने केलाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुटवर्क दर्जेदार. शॉर्ट सिलेक्शन बहारदार. बॉल सीमा पार. धर्मा यांच्या बॅटमधनं आसमानी टोला. षटकार. फिनिशर याच कामोटेच्या मातीतून तयार झालेला खेळाडू बारक्या कांबळे यांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. बॉल तयार. ओ याही वेळेला इनफिल्डच्या वर्ण. सो ब्युटिफुल. सो एलिगेट. जस्ट लुकिंग लाईक वाव 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 वाव. धर्मा पवार यांच्या बॅटमधनं नाना चषकातलं दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं. टाळ्या थांबायला नाही पाहिजेत. एकदा जोरदार टाळ्या उद्या धर्मा पवार यांच्या बॅटिंग साठी. NR स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर मैदानाच्या आतमध्ये दहाडलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. त्या रिझन मध्ये फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आहे. थांबवलंय. 2च मिळणार आहेत आणि आता धावफलकावरती धावा झाल्यात 54 धावा धावफलकावरती. एकटा लढतोय या मॅच मध्ये. 1 मॅन आर्मी. या वेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळला. समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट परंतु मिस फिल्डिंग. किस्मत कभी भी बहादुरों का साथ देती है आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. धावफलकावरती धावा झाल्या 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष आहे. चला टॉस साठी या. केंजळवाडी आणि धायटी. दादासू सबका साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस खेळणार आहोत. धायटी आणि केंजळवाडी. चला कॅप्टन टॉस साठी या. येऊ द्या डीजे मास्टर. दादासाहेब साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल इथून मात्र उडवला जातोय. धायटी आणि एका साईडला केंजळवाडी हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात.
चला दादा टाइम आपल्याकडे कमी आहे. चला टॉस इकडे आपण करणार आहोत. कॉल कोण करतंय? चला आयटी टीमचे कर्णधार कॉल करतायत. कॉल आहे हेड आणि टॉस जिंकलेला आहे. बॉलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यस थँक्यू. चला बॅट्समन लगेच जर मैदानाच्या आतमध्ये या. लगेच जर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आता आमचा देखील कंठ दाटून आलाय. इतक्या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय की फास्ट क्रिकेट खेळायचं परंतु खेळाडूंना कुठेतरी आमचं ऐकणं गरजेचं आहे. चला धावतच यायचंय. धावल्यानं व्यायाम चांगला होता असं म्हटलं जातं. बॅट्समन चला धावतच या. 59 धावांचं लक्ष्य. पाहूया आता या 59 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होती. या रोहन आणि त्यांच्या सोबतीनं महेश आलेले आहेत. चला दुसऱ्या डावाला आता सुरुवात झाली आहे. 59 धावांचा पाठलाग इकडे करायचा आहे आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. संतोष आपल्याला पाहायला मिळतात. संतोष तयार झालेत आपल्या गोलंदाजी मार्क वरती. संतोषचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. पंचांचा डिसिजन आता आमच्यापर्यंत येईल. चला अंपायर. यस थँक्यू. 6 धावात षटकार आपल्याला इथे बघा गोलंदाजाचं षटकारानं स्वागत केलं. स्वाग से करेंगे सबका स्वागत. आणि काय फटका सजवला. कडक होता बेत धडक होता. बॉल तयार. यावेळेला पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार. आडव्या पाटने खेळून काढला. लगातारचे 2 आलेत. पाहूया तिसरा येईल का. ओ याही वेळेला प्रचंड ताकदीनिशी हा फटका सजवला. रनआउटची संधी आहे. डेंजर एंडला बॅटर धावत होता. जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव मिळाली आहे.
डायरेक्ट हिट झाली आहे, परंतु 2 धावा थांबू शकणार नाहीये. 2 धाव्यांच्या मदतीने आता पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. मला का आयकॉन म्हणून निवडलं जातं, का माझी आयकॉन म्हणून गणना केली जाते पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धर्मा पवार हे नाम नाहीये, ब्रँड आहे ब्रँड. आणि काय डायरेक्ट हिट त्यांनी केली, जबरदस्त मानलं भाऊ. बॉल तयार पुन्हा एकदा. संतोष तयार होत आहेत. या वेळेला क्लीन बॉल, दांडी गोल. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. दोघांमध्ये बॅटल चांगलं रंगलं होतं. 2 बॉल तुझे राहिले, परंतु हा बॉल माझा आहे. गोलंदाजाने सिद्ध केलं बॅटर बाद. विकेट आली. बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये प्रोटेक्शन आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. आमचे परम मित्र जळगाववरून सुद्धा ही स्पर्धा पाहत आहे. सोमनाथ भाऊ वेलकम. आपलं सुद्धा नाना ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपली स्पर्धा जळगाव मध्ये पोहोचली. क्या बात आहे आकाश सर. याही वेळेला फटका जबरदस्त आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळाले. पकडला जातोय झेल. विकेट आली आहे बॅटर बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये विजयासाठी 44. 12 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. बारा चेंडू आणि 44 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. चला गोलंदाज वेग वाढवायचा आहे. यावेळेला देखील बॉल बॅक ड्राईव्ह खेळलाय. फिल्डर आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आणि इथे सुद्धा सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. धर्मा पवार या मॅच मध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती उभा राहिलाय. 11 बॉल मध्ये आता विजयासाठी धावा करायच्या आहेत. त्या म्हणजे तब्बल 43 धावा. 11 मध्ये 43. बॉल तयार. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, परंतु बघा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा, मिळाला 6 धावा. पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आता षटकार आलाय. धर्माच्या अगेन्स्ट हा षटकार आला. बॉल तयार.
पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न थांबवलाय, सिंगलच मिळणारा. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा 9 बॉल मध्ये आता 6 मारायचे आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी 36 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. धर्मा पवार पुन्हा एकदा तयार झालाय. चला वेळेच्या संदर्भात बघा सातत्यानं सूचना आहेत. वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागणार आहे. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये आता 6 षटकारांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. या वेळेला वॉटर स्ट्रोक, काय फटका सजवलाय. लाजवाब स्ट्रोक आहे, परंतु फिल्डर आहेत, 2 धावा थांबू शकणार नाहीये. 2 धावा जरूर मिळत आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 34, 8 मध्ये 34. मोठे फटके तुम्हाला इकडे मारावे लागणार आहेत. कमी गतीचा हा बॉल, समोरून बॉल बाहेर काढलाय. बॅटची कडा, विकेट आली आहे. बॅटर बाद, वाजवा. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे सुद्धा लाईन मिस केली आणि इथे सुद्धा डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी धर्मा पवार. समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 34. 6 मध्ये 34 ची गरज आहे. चला तिसरे गोलंदाज लगेच बॉलिंग ट्रॅक वरती या. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी. हा शब्द ज्यांच्या मुखातून पहिल्यांदा आपण ऐकला, योगेश वाघ यांना आपण जरूर ऐकलं आमच्या डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि विजयासाठी आता धावा करायच्या आहेत 34. 6 मध्ये 34 करायच्या आहेत. बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदा वैभव आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओ याही वेळेला जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न तर दाखवलाय. दुसऱ्या धावेची मांग आहे, परंतु थांबवलंय. सिंगलच मिळणार आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये आता धावा करायच्या 33. 5 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज आहे. या वेळेला देखील जबरदस्त बॉल आहे आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. 4 बॉल मध्ये आता 33 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 33 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय मिस्टर वॅब. ओ वॅबचा बॉल इनफिल्डच्या वरनं. फटका तर चांगला आहे, परंतु रन्स किती मिळणार. फक्त आणि फक्त एकच धाव इथून मात्र काउंट केली जाते. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये आता धावा तुम्हाला करायच्या 32. औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा बॉलला लॉफ्ट केलंय, परंतु इथे बघा हा षटकार काही कामाचा नाहीये. सुरुवातीला जर का तुम्ही असे फटके मारले असते तर जरूर जे विजयाचं अंतर आहे ना ते तुम्हाला कापता आलं असतं. जाता
2 मध्ये 26. बॉलर आता तयार होत आहेत. पाहूया आता या बॉल वरती इथून मात्र काय घडणार आहे. गोलंदाज निघालेत. या वेळेला देखील लाभ करण्याचा प्रयत्न आणि याही मुवमेंटला बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक उत्कृष्ट क्रिकेटचे आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि फक्त क्रिकेट स्पर्धा ऑर्गनाईज करत नाहीत तर क्रिकेट त्यांच्या रक्तात आहे. क्रिकेट त्यांच्या नसानसात आहे. हे सध्या सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये सागर काय जबरदस्त बॅटिंग करतायत. 2 मध्ये 2 षटकार आलेत. पव्या लगातारचा तिसरा येईल का. ओ याही वेळेला ऑनसाइडला हा फटका टर्न केला. फिल्डर आहेत आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेड. जळव संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकीय कामगिरी करणारा एकमेव खेळाडू. नाव आहे धर्मा पवार आणि गाव आहे जळव. चला दायटी संघ